तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 14 एप्रिल 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, जगातील पहिले वन्यजीव आणि पशुवैद्यकीय शास्त्रांना समर्पित विद्यापीठाचे नाव काय आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच वनतारा विद्यापीठ. तर बघा, नुकतेच जगातील पहिले वन्यजीव आणि पशुवैद्यकीय शास्त्रांना समर्पित विद्यापीठाचे नाव आहे वनतारा विद्यापीठ. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. या विद्यापीठाची घोषणा नुकतीच 10 एप्रिल 2026 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केली आहे. ओके, तर बघा या विद्यापीठाचे स्थान आहे गुजरातमधील जामनगर येथे हे विद्यापीठ उघडण्यात येणार आहे. ओके, तर बघा याचा उद्देश काय असणार आहे, तर वन्यजीव संरक्षण आणि पशुवैद्यकीय शिक्षण क्षेत्रात भारताला जागतिक केंद्र बनवले, असं याचा मुख्य उद्देश असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं वैशिष्ट्य काय असणार आहे, तर हे नालंदा विद्यापीठाच्या मूल्यांपासून प्रेरित असून येथे वन्यजीव औषध, शस्त्रक्रिया, पोषण आणि वर्तन शास्त्र यांसारख्या विषयांवरती पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध असणार आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच BPCLच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच संजय खन्ना. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, संजय खन्ना यांची नुकतीच BPCLच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती त्यांची झालेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, भारतीय लष्कराद्वारे ऑपरेशन हिमसेतू कोणत्या राज्यामध्ये राबवली जात आहे? तर बघा, ऑपरेशन हिमसेतू नुकतेच सिक्कीम या राज्यामध्ये राबवली जात आहे. ओके, तर भारतीय लष्कर हे ऑपरेशन राबवत आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा महत्त्वाचा प्रश्न आहे, सिक्कीम या राज्याची राजधानी आहे गंगटोक. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण या ऑपरेशनबद्दल. भारतीय लष्कराने नुकतेच सिक्कीममधील ऑपरेशन हिमसेतू हे एप्रिल 2026मध्ये सुरू केले आहे. तर बघा, उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन रस्ते बंद झाल्याने अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी ही बचाव मोहीम तातडीने हाती घेण्यात आली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, पावसामुळे अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी ही मोहीम चालू केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. कोणत्या देशावरती पूर आणि 5.8 तीव्रतेचा भूकंप संकटामुळे भारताने मानवतावादी मदत म्हणजेच ह्युमॅनिटेरियन एड पाठवलेली आहे? ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच अफगाणिस्तान. तर बघा, नुकताच अफगाणिस्तानमध्ये पूर आणि 5.8 तीव्रतेचा भूकंप झाल्यामुळे भारताने मदत म्हणून ह्युमॅनिटेरियन एड पाठवलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा, अफगाणिस्तान या देशाची राजधानी आहे काबूल. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, तर बघा MAI ट्रान्स्क्राईब 1 तसेच MAI व्हॉइस 1, MAI इमेज 2 या नावाचे 3 AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल कोणत्या कंपनीने लॉन्च केले आहेत? तर बघा, त्या कंपनीचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट. ओके, तर मायक्रोसॉफ्टने हे 3 AI मॉडेल लॉन्च केलेले आहेत. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, जनविश्वास विधेयक म्हणजेच बघा जनविश्वास तरतुदींमधील सुधारणा विधेयक 2026 नुकतेच खालीलपैकी कोठे मंजूर करण्यात आले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, नुकतेच लोकसभेमध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला बघूयात आपण या विधेयकाबद्दल. तर बघा, यानुसार एखाद्या व्यक्तीने किंवा व्यवसायाने केलेली छोटी तांत्रिक चूक हा गुन्हा मानून त्याला तुरुंगात पाठवण्याऐवजी दंडात्मक कारवाई करून सुधारण्याची संधी देणे हे या विधेयकाचे सार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा, भारतीय नौदलामध्ये सामील झालेले अंतिम आणि चौथे सर्वेक्षण जहाज कोणते आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं नाव आहे INS संशोधक. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर INS संशोधक हे नुकतेच भारतीय नौदलामध्ये सामील झाले आहे आणि ते चौथे सर्वेक्षण जहाज आहे आणि शेवटचे आहे. ओके, तर लक्षात ठेवा, म्हणजेच या कॅटेगरीमधील म्हणजेच या ज्या श्रेणीमधील
हे चौथे आणि शेवटचे जहाज आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, लक्षात ठेवा. चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, कोलकाता येथील गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स द्वारे भारतीय नौदलांना सुपूर्द करण्यात आलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा, यामधील पहिले जहाज आहे INS संधायक, दुसरे आहे INS निर्देशक, तिसरे आहे INS ईक्षक आणि चौथे आणि शेवटचे बघा INS संशोधक. ओके, तर या जहाजाच्या श्रेणीमधील ही चार एकूण जहाजे आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, भारताचे पहिले पोर्ट ऑफ रिफ्यूज कोणत्या कंपनीने विकसित केले आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर डी म्हणजेच अडाणी. ओके, तर बघा, अदानी कंपनीने भारताचे पहिले पोर्ट ऑफ रिफ्यूज हे विकसित केलेले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिलेच असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, भारताने पहिले पोर्ट ऑफ रिफ्यूज हे अदानी पोर्ट अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड या कंपनीने विकसित केलेले आहे. म्हणजेच ही एक अदानी कंपनीची सब कंपनी आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. बघा, हे संकटात सापडलेल्या जहाजांना सुरक्षित आश्रय देण्यासाठी वापरले जाते आणि यासाठी दिघी पोर्ट पश्चिम किनारा आणि पूर्व किनारा बघा गोपालपूर पोर्ट पूर्व किनारा हे निवडले आहेत. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, साधना सप्ताह 2026 नुकताच कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत आयोजित केला गेला? बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच मिशन कर्मयोगी. तर बघा, मिशन कर्मयोगी अंतर्गत साधना सप्ताह 2026 नुकताच आयोजित केला होता. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला बघूयात आपण याबद्दल. बघा विद्यार्थी मित्रांनो, साधना म्हणजेच काय? तर बघा, स्ट्रेंथनिंग ॲडॅप्टिव्ह डेव्हलपमेंट अँड ह्युमन ॲप्टिट्यूड फॉर नॅशनल ॲडव्हान्समेंट. ओके, तर असं याचा स्पष्टीकरण म्हणजेच विस्तारित रूप होते. ओके, तर लक्षात ठेवा. कालावधी आहे बघा या सप्ताहाचा 2 ते 8 एप्रिल 2026 दरम्यान हा सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे. ओके, याचे उद्देश काय होता? तर बघा, नागरी सेवा प्रणालीला भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज करणे तसेच सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नागरिक केंद्रित प्रशासकीय कौशल्य विकसित करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. ओके, तर बघा, याची थीम काय होती म्हणजेच प्रमुख विषय कोणता होता बघा यामध्ये? तर बघा, हा सप्ताह तंत्रज्ञान म्हणजेच टेक्नॉलॉजी, परंपरा आणि ठोस परिणाम या 3 प्रमुख सूत्रांवरती आधारित होता. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा, कोणत्या राज्यातील इंद्रावती व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी पुन्हा उघडली जात आहे? ओके, तर बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच छत्तीसगड. तर बघा, छत्तीसगड या राज्यामधील इंद्रावती व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी पुन्हा उघडण्यात येणार आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा, नक्षलवादी हिंसाचार आणि सुरक्षेच्या कारणास्तव तब्बल 30 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हा प्रकल्प पर्यटकांसाठी खुला करण्यात येत आहे. ओके, तर बघा, भारतातील नक्षलवाद्यांचा धोका कमी झाल्याने आणि शांती प्रस्थापित झाल्याने प्रशासनाने हा इको टुरिझम उपक्रम हाती घेतलेला आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा, याचे स्थान आहे, हा जो प्रकल्प आहे तो छत्तीसगड या राज्यामधील बिजापूर या जिल्ह्यामध्ये आहे. ओके, तर लक्षात ठेवा. आणि याच प्रश्नाबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व आजच्या दिवसाचे करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. तर भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.